शहापुरात परतीच्या पावसानं थैमान घातलंय। तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। घरातील पाणी बाहेर पडावं यासाठी भिंतीला भगदाड पाडण्यात आलं। तर मुसळधार पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडलाय। काल रात्री अतिवृष्टी झाली आणि ह्या अतिवृष्टीचा शहापूर तालुक्यामधील अर्जुन अली सरलांबे गावाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि येथील संबंधित जे आजूबाजूला घरे या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण पाहतात की समोर याच सोबत भात शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तालुक्यात मधील जे सरलांबे परिसरात असंख्य हे भात शेतीची लागवड केली जाते आणि या भात शेतीचं ह्या अतिवृष्टीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। येथील जे शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून यांच्या घरात रात्रीच्या वेळी पाणी गेलं आणि पाणी गेल्यानंतर त्यांनी अक्षरशः पाणी बाहेर जायचं कसं त्यांनी घराला एक होल पाडला, भिंत फोडली आणि त्या भिंतीमधून घरातील हे पाणी बाहेर काढले। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। काय सांगाल तुम्ही, काय या पावसाने इतका पाऊस झाला का त्याला हिसाबच नाही। भरपूर पाऊस झाला आणि घरात पाणी शिरल्यामुळे पाणी काढायचं कुठून, मग नाईलाज असतो आम्ही भिंत फोडली। साधारण ह्या गावामध्ये अर्जुन अली हे गाव आहे। भास्ता धरणाच्या खाली बाजून भास्ता कालवा गेलेले आहे। या कालव्याच्या खाली असलेले भास्ता अर्जुन अली गाव, या गावामधील 8 ते 10 घरांच्यात पाणी जाऊन त्यांचे जे घरगुती सामान होते, कपडे, अन्नधान्य याचं मात्र नुकसान झाले। परंतु जी भात शेती, या भात शेतीला मोठ्या प्रमाणात या पावसाचा फटका मिळालेला आहे। न्यूज 18 लोकमत, सुनील गरत, शहापूर।